गुड मॉर्निंग. माझ्या बीपी प्लस बारामती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डोनी कियाला आहे, बारामती मोरगाव रोडला. किया यांची डीलरशिप आहे, हे बघू शकता. सिरोज गाडी कियाची, त्यानंतर ही टॉप मॉडेल सेल्टॉस, त्यानंतर ही कियाची करेन्स आणि कियाची सेल्टॉस. या आज 4-5 कारची माहिती घेणार आहे. ज्या दिसले एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, त्यांच्याशी आज आपण बोलणार आहे. आज बघूया, हा व्हिडिओ खूप सुंदर राहणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये जर खरंच तुम्ही किया गाडी वापरत असताल तर जरूर त्यांना मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर चला, वेळ न घालवता पाहू शकता हे शोरूम असं गाड्यांचं. सर, डोनी किया बारामती. नमस्कार सर. सर, आता तुम्ही कोणती गाडी बघताय किंवा मार्केट? सर, या ठिकाणी आज तुमचं डोनी किया डीलरशिप आहे बारामती मोरगाव रोडला, आणि आमच्या व्ह्यूअरचं मत होतं की तुम्ही आम्हाला डोनी किया बद्दल थोडेसे इन्फॉर्मेशन सांगा. मग आज ही गाडी लॉन्च झालेली आहे सर, तर त्याबद्दल सर सांगा. आता सर, तुम्ही बघितलं इंडियन मार्केटमध्ये किया हे 2019 मध्ये आलेले आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर बेस्ट इन क्लास एसयूव्ही सेगमेंट मध्ये आपण पहिल्यांदा सेल्टॉस ही गाडी लॉन्च केली होती. ओके. त्याच्यानंतर आपली सोनेट एसयूव्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये सेकंड ही गाडी आपण लॉन्च केली. त्यानंतर एमपीव्ही मध्ये बघितलं तर कॅरेन्स ही 7 सीटर मध्ये लॉन्च केली. ओके. आता जर इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं, आता जे सेगमेंट चालले कारचं, तर सेडन कार, परत तुमची एमपीव्ही कार आणि तुमची व्हॅन सेगमेंट, ह्याच्यात जर बघितलं सगळ्यात जास्त मार्केट आता इंडियन मार्केटमध्ये एसयूव्ही गाड्यांचं आहे. बरोबर, 52%. अगदीच. त्या हिशोबाने जर बघितलं तर कियाने बेस्ट इन क्लास एसयूव्ही सेगमेंट मध्ये ही सिरोज गाडी नवीन लॉन्च केली 2025 मध्ये. ओके. तर ह्या गाडीबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याला बेस्ट इन क्लास मध्ये फीचर तुम्हाला 30.2 ओके पॅनोरामिक सनरूफ दिलाय. ओके. ह्या एसयूव्ही सेगमेंट मध्ये हे पॅनोरामिक सनरूफ ना? पॅनोरामिक सनरूफ सर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. प्लस तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला हाय परफॉर्मन्स तुम्हाला इंजिन सेगमेंट पण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 लिटर टर्बो इंजिन दिलेले आहे. प्लस तुम्हाला 1.5 डिझेल मध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं स्ट्रीम लाईन मध्ये तुम्हाला डोर हँडल दिलेले आहेत ह्याच्यामध्ये बेस्ट इन क्लास मध्ये, जे की तुम्हाला युनिक असं आयडेंटिटी ह्याच्यामध्ये महिंद्राची XUV 700 त्या सेगमेंटमध्ये फर्स्ट टाइम तुम्हाला हे दिलेले आहे. प्लस तुम्हाला असा स्पेशियस असा कॅबिन स्पेस दिलेला आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही जर बघितलं पाहू शकता, तुम्ही बसून ज्या टायमिंगला आपण असं बसतो, हे मी इथं बसलो, लांब प्रवास करतो आपण, त्या टायमिंगला हे सीट आहेत ना, कम्फर्टेबल आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, शीत लागत नाही. आता ह्या एसयूव्ही सेगमेंट बेस्ट इन क्लास तुम्हाला रिअर सीट पण जे आहे तुम्हाला ऍडजस्टेबल आहे. ओके. पुढे मागे पण ऍडजस्टेबल आहे. प्लस तुम्हाला 3 सेगमेंट मध्ये तुम्ही हे रिक्लाइन पण करू शकता. रिलॅक्स म्हणजे तुम्ही आराम, लांब रूटला वगैरे जरी तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला आहे. प्लस बेस्ट इन क्लास मध्ये तुम्ही टॉप एंड मॉडेल मध्ये गेला तर तुम्हाला रिअरला व्हेंटिलेशन एसी दिले की, बरोबर. आता तुम्ही ज्या गाड्या मार्केटमध्ये आहेत त्याच्यामध्ये कुठल्याच ह्या सेगमेंट मध्ये नाहीत. आपल्या ह्या सिरोस मध्ये तुम्हाला बघायला भेटते. ह्याच्यामध्ये आता हे टॉप एंड मॉडेल आहे का? आता हे STX मॉडेल आहे. 1 लिटर 1.0 टर्बो इंजिन मध्ये. ओके. बेसिकली त्यांनी ते मॉडेल लॉन्च करतानाच पॅनोरामिक सनरूफ पासून स्टार्ट केलं. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं मॉडेल वाईज तुम्हाला फीचर हे चेंजेस होत राहते. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन अजून जर फीचर ऍडिशनल जर सांगायचं झालं, एसयूव्ही सेगमेंट मध्ये हे MPR हे तुम्हाला LED हेडलॅम्प ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. की आता तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर कुठल्याच कार मध्ये आता हे नाहीये. कधी स्टार्ट करा चालेल. ओके सर. आता अजून दुसरं प्लस पॉईंट तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये ओके. आता हे तुम्हाला वाईट अशी पॅनोरामिक तुम्हाला ह्याच्यामध्ये टच स्क्रीन दिलेली आहे. 30.2 अशी टच स्क्रीन दिली. ह्याच्यामध्ये तर तुम्ही जर बघितलं तर 12.2 ची ही तुम्हाला MID मीटर हे दिलेलं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. प्लस तुम्हाला येस सर.
आता ह्याच्यामध्ये सर तुम्हाला वाईल्ड अशा टच स्क्रीन दिलेला आहे 30.2 सेंटीमीटरचा. त्याच्यामध्ये 12.2 तुम्हाला हा जीपीएस नॅव्हिगेशन साठी दिलाय. 5 इंचेस तुम्हाला हा एसी कंट्रोल साठी दिलेत. हे फक्त टॉप एंड मध्ये येते तुम्हाला इथं, त्याचे कंट्रोल तुम्ही इथे पण करू शकता. आणि बाकीचा 12.2 जो आहे हा तुम्हाला एमआयडी मीटर मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गाडीचे टायर प्रेशर मॉनिटर पासून गाडीचे डोर वगैरे ओपन क्लोज किंवा बाकीचा ऍव्हरेज ह्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये जो प्रेशर आहे वगैरे सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे करतात. परत तुम्हाला डी कट मध्ये डी कट मध्ये तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल दिले त्याच्यामध्ये. ते तुम्हाला हाईट ऍडजस्टेबल वगैरे पण आहे त्याच्यामध्ये. बाकी तुम्हाला बेस्ट इन क्लास ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला ऍडस लेवल 2 चे फीचर दिले त्याच्यामध्ये. प्लस तुम्हाला जर अजून सांगायचं झालं 64 अँबिएंट लाइटिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेत. ते तुम्हाला टॉप एंड मॉडेल मध्ये आहेत अवेलेबल या गोष्टी. बाकी मग तुम्हाला जर सनरूफ बघितला तर ह्याच्यामध्ये असं तुम्हाला 30.2 चा तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. जसं की क्रेटाला येतो. ह्या सेगमेंट मध्ये तुम्ही इव्हन क्रेटाला पण आपण कम्पॅरिझन करू शकता. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लेग रूम हेड रूम पासून सगळ्या गोष्टी ह्या कम्फर्टेबल दिलेल्या आहेत. एकदम मोठा सनरूफ दिलाय, पॅनोरामिक सनरूफ दिलेला तुम्हाला ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. गाडी खूप सुंदर आहे. येस सर. गाडी बनवताना खूप सुंदर बनवली, जसं की पाठीमागे बसताना बैठक म्हणजे तुम्हाला फीचर वाईज तुम्हाला एक एक गोष्टीपासून तुम्हाला त्यांनी आता ह्या सेगमेंट मध्ये काही काही नवीन गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी फीचर पासून तुम्हाला ऍडिशनल नवीन फीचर पण कंपनीने ऍड केलेले त्याच्यामध्ये. आणि प्लस पॉईंट हा इंडियन मार्केटमध्ये हा तुम्हाला जे रिअरचा जो सिटिंग कॅपॅसिटी आहे सगळ्यात हा प्लस पॉईंट दिलाय. मागे बसून बघा एकदा 360 डिग्री कॅमेरा वगैरे. ह्याच्यात तुम्हाला 360 व्ह्यू कॅमेरा नाही सर ह्याच्यामध्ये दिलेला. ओके. कारण ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला सेफ्टी फीचर साठी आपण सगळ्यात जास्त आपण ह्याचा लक्ष दिलेलं आहे. हे जो एमआयटी मीटर आहे हा बघा ना किती एकदम त्याचं वेगळीच रचना केलेली त्याची. हा गाडीला असा नसतो. नाही, हा तुम्हाला फक्त एसयूव्ही सेगमेंट मध्ये जे आहेत मोठ्या मॉडेल मध्ये. पण ह्या एसयूव्ही मध्ये तुम्हाला आता जर मार्केट कंपॅरिझन बघितलं तर ब्रिझा, परत तुमच्या नेक्सॉन वगैरे, परत तुमचे महिंद्रा एक्सयूव्ही 300 या कंपॅरिझन मध्ये 700 तर ह्या सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला हा स्पेशियस असा तुम्हाला वाईल्ड केबिन पण दिलाय, टच स्क्रीनचा पण हे दिलाय तुम्हाला. आणि युनिक असा डॅशबोर्ड आहे. युनिक असा डॅशबोर्ड दिलाय जेणेकरून तुम्हाला प्रीमियम फील तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळते. साऊंड हे दिलेलं आहे त्यांनी. साऊंड सिस्टीम मध्ये जर सांगायचं झालं सर तुम्हाला टॉप एंड मॉडेलला तुम्हाला हार्मन कार्बनची म्युझिक सिस्टीम तुम्हाला ह्या फर्स्ट टाइम दिलेली आहे. त्याच्यात तुम्हाला हो टॉप एंड मॉडेलला त्याला 8 स्पीकर तुम्हाला दिलेले तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके. आता मॉडेल वाईज बघितलं तर तुम्हाला तसे तुम्हाला एक टच पहिल्या बेस मॉडेल पासून तुम्हाला 4 स्पीकर दिलेले त्याच्यामध्ये. नेक्स्ट मॉडेल तुम्ही जसं झालं तुम्हाला त्याच्यामध्ये 4 स्पीकर प्लस 2 ट्विटर तुम्हाला प्लस पॉईंट दिलेले त्याच्यामध्ये. ओके. 6 गिअर मध्ये गाडी आहे. 6 गिअर मध्ये 1.0 टर्बो इंजिन मध्ये येते. प्लस तुम्हाला डीसीटी मध्ये पण येते पेट्रोल मध्ये. प्लस तुम्ही डिझेल मध्ये गेला तर 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि तुम्हाला ऑटो ट्रान्समिशन असे तुम्हाला इंजिन वॉरंट आहे त्याच्यामध्ये. ओके. थँक्यू सर. बूट स्पेस साइड जातो. येस. तिचं बनवताना एकदम खूप वेगळेच म्हणजे काय म्हणतात ना त्याचा जो मॉडेलच खूप त्याची म्हणजे सिस्टीम विंडोची सिस्टीम म्हणा किंवा त्याची म्हणजे तुम्ही जर डोर पॅनल जर बघितले एकदम विजिबल असा तुम्हाला अँगल ह्याच्यामध्ये भेटतो. मला एकदा लाईट लावून दाखवतो. चालेल ना. येस. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टार मॅप एलईडी DRL दिलेले आहेत. ओके. रियर वायपर वॉशर तुम्हाला हा बेसिक पासून तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेत. आता गाडीचा बूट स्पेस बघूया आपण. बूट स्पेस हा सगळ्यात मॅक्झिमम तुम्हाला ह्या सेगमेंट मध्ये 463 असा बूट स्पेस दिलेला आहे तुम्हाला. रेग्युलर तुमच्या किया गाडीला किती असतो? हा सर तुम्ही जर बघितला तर सोनेट मध्ये आपल्याला 392 लिटर येतो. ओके. सेल्टॉस मध्ये 433 आहे. ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला हा 463 असा मॅसिव्ह असा तुम्हाला बूट स्पेस ह्याच्यामध्ये दिलेला आहे. नक्कीच नक्कीच. ह्याच्यामध्ये तुम्ही जसं सीटिंग कॅपॅसिटी नुसार तुम्ही सीट हे रिक्लाइन वगैरे हे करू शकता ह्याच्यामध्ये. त्यामुळे एक्स्ट्रा लगेज वगैरे तुम्ही ह्याच्यात कॅरी करू शकता. टॉप सेकंड टॉप मॉडेल मध्ये जर बघितलं तुम्हाला ह्याच्यामध्ये क्रिस्टल कट ऑल व्हील दिलेले आहेत. 17 इंची टायर साईज दिलेले आहेत. टायर पण मोठे आहेत. टायर एकदम हे दिले तुम्हाला. प्लस पॉईंट तुम्हाला हा व्हील बेस आहे आपल्या गाडीचा 2550 व्हील बेस आहे. जेणेकरून तुम्हाला ड्रायव्हर साईड किंवा
रिअर सीटला पण एकदम कम्फर्टेबल, लांबच्या प्रवासाला तुम्हाला एकदम लांबच्या प्रवासाला एकदम कम्फर्टेबल आहे. ओके, तर पाहू शकता ही नवीन गाडी हा सर, सायरस कियाची एकदम युनिक असं मॉडेल, आणि खरंच जे आमचे बारामतीकर म्हणा किंवा आमचे युट्यूबर्स म्हणा नक्की गाडीला पसंत करतील. नक्कीच सर. ओके, थँक्यू सर. आणि नेक्स्ट आपली जी येस सर. आता अशी सर आपण गाडी बघितली तर न्यू किया सेल्टॉस आहे, GTX प्लस टॉप एंड मॉडेल आहे. ओके, कियामध्ये 2019 मध्ये आपलं फर्स्ट मॉडेल हे लॉन्च झाले होतं. आता ह्याच्यानुसार तुम्ही जर बघितले 19 ते 25 पर्यंत असे खूप असे चेंजेस केलेत गाडीमध्ये, जेणेकरून कस्टमरला एक नवीन त्याच्याबद्दल माहिती किंवा जे फायदे आहेत त्यानुसार कंपनीने ह्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करून दिले. आता हे टॉप एंड मध्ये जर गेला तर तुम्हाला GTX प्लस हे टॉप एंड ऑटो ट्रान्समिशन मध्ये येतं. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टार मॅप LED DRL दिलेले आहेत. प्लस आयस क्यूब मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये फॉग लॅम्प दिलेत. टॉप एंड मध्ये तुम्हाला ऑटो मध्ये 360 व्ह्यू कॅमेऱ्यापासून ऍडस लेवलचे 16 फीचर दिलेत. त्याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे, याच्यामध्ये आहे तुम्हाला 360 व्ह्यू कॅमेरा. ओके, आणि पॅनोरामिक सनरूफ मध्ये येतं. पॅनोरामिक सनरूफ आहे सर. तुम्हाला ऑटो ट्रान्समिशन मध्ये जर बघायला गेले तर तुम्हाला ह्याच्यात 4 मॉडेल दिलेले आहेत आपल्याला. तुम्हाला फीचर वाईज जर बघायला गेलं तर त्याच्यानुसार टॉप एंडला तुम्हाला सगळ्यात जास्त फीचर. आतमधले फीचर दाखवा सर. बेसिक मॉडेल पासून आणि टॉप एंड मॉडेल पर्यंत गाडीची प्राइस काय जाते? आता जर स्टार्टिंग ऑटो बघितलं तर तुम्हाला ही 19.5 पासून ऑन रोड 19,50,000 पासून स्टार्टिंग मॉडेल आहे. आता ह्याच्यात टॉप एंड मॉडेल GTX प्लस बघितलं तर ऑन रोड आहे आपल्याला हे 23,90,000 पर्यंत जातं. ओके, टॉप एंड मध्ये तुम्हाला मग 12.32 इंचची टच स्क्रीन दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेम फीचर आहेत. इनबिल्ट नॅव्हिगेशन सिस्टीम दिलेत, MID मीटर दिले आहेत. परत ड्युएल झोन मध्ये AC कंट्रोल आहे. तुम्हाला दोन्हीकडे पण तुम्ही AC ह्या कंट्रोल करू शकता. प्लस तुम्हाला ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक दिलाय. ऑटो होल्डचं पण बटन तुम्हाला त्याच्यामध्ये दिलंय. ओके, फ्रंटला तुम्हाला व्हेंटिलेशन AC दिलेत, जेणेकरून तुम्ही लांबच्या प्रवासाला पण एकदम कम्फर्टेबल करू शकता याच्यामध्ये. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ आहे. असे तुम्हाला फीचर दिलेत. युनिक इलेक्ट्रिक सीट दिलेत. बोस म्युझिक सिस्टीम पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली कंपनीने. ओके, ऑटो आहे ना गाडी ही? ऑटो ट्रान्समिशन मध्ये दिली सर. ऑटो आणि मॅन्युअल म्हणजे दोन्हीमध्ये काय डिफरन्स येतो? आता मॅन्युअल जर बघितलं 1.5 डिझेल मध्ये तर तुम्हाला बेसिक हे स्टार्टिंग जर बघितलं तर 15,23,000 पासून आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मॉडेल आहेत. याच्यामध्ये पण तुम्हाला आता जानेवारी पासून फीचर हब चेंजेस केलेले आहेत. आपल्याकडे बेसिक पण आहे आता दाखवायला. त्याच्यामध्ये बेस्ट इन क्लास आता फर्स्ट टाइम तुम्हाला टच स्क्रीन पण अवेलेबल दिलेली आहे. बेस्ट मॉडेल पासून स्टार्ट केले कंपनीने. टच स्क्रीन अवेलेबल आहे. प्लस LED DRL तुम्हाला फ्रंटला दिलेत. रिअर पण तुम्हाला LED टेल लॅम्प दिलेत. ओके, आता ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला सेकंड बेस पासून तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ पण दिलाय मॅन्युअल ट्रान्समिशनला. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल पण प्लस पॉईंट वाढवले. 16 इंची ऑल व्हील वाढलेत. जानेवारी 2025 मध्ये खूप असे चेंजेस केलेत. ओके, जेणेकरून त्या प्राइस मध्ये पण कस्टमरला त्या गोष्टीचा बेनिफिट घेता येईल. असं दिलं मला दिलेलं त्याच्यामध्ये. सॉरी. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेला तुम्ही एकदम कम्फर्टेबल कॅबिन स्पेस दिलेला आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये सीट पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला हेडरेल जे आहेत हाईट ऍडजस्टेबल दिले आहेत. प्लस तुम्हाला हँड रेस्ट पण दिला ह्याच्यामध्ये. हे सीट पण तुम्ही रिक्लाइन वगैरे ह्याच्यामध्ये करू शकता, फोल्ड करू शकता. हा, तुम्हाला ड्रायव्हिंगच्या पोझिशन नुसार लांबच्या प्रवासामध्ये एकदम कम्फर्टेबल बसू शकता. तुम्हाला स्मार्ट एअर प्युरिफाय दिलेत वायरलेस प्रोटेक्शन मध्ये. रिअर चार्जिंग सॉकेट पण दिलेले आहेत. हा टॉप एंड मॉडेलच येतो का? स्मार्ट एअर प्युरिफाय तुम्हाला सेकंड टॉप पासून स्टार्टिंग. प्लस तुम्हाला टॉप एंड मॉडेल मध्ये बोस म्युझिक सिस्टीम दिलेत 8 स्पीकर मध्ये. ओके, प्लस तुम्हाला हे साईड कर्टन पण दिलेत त्याच्यामध्ये. रेग्युलर हे तुम्हाला बेसिक मॉडेल पासून अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. रेग्युलर गाड्यांमध्ये काय की आपण ज्या टाइमला मागे माणूस बसतो ना की लांबच्या प्रवासाला तुम्ही म्हणता हे गुडघे इथं टेकले नाही पाहिजे, पण ह्याच्यामध्ये तर तुम्हाला आपण इव्हन क्रेटापेक्षा पण आपल्याला लेगरूम हा जास्त आहे. हा, मला तर तुम्हाला तेच म्हणायचं होतं की क्रेटापेक्षा ह्या गाडीमध्ये जो पेस आहे ना हा खूप मोठा वाटतोय मला. तुम्हाला थाय सपोर्ट पण चांगला आहे आणि हाईटला पण एकदम जर बघितलं बरोबर तर त्या हिशोबाने पण खूप आपल्याला एकदम कम्फर्टेबल दिलेत. ओके, सिटिंग ऍडजस्टेबल वगैरे. चला बूट पेस बघूया. आता ह्याच्यामध्ये सर बघितलं तुम्हाला LED कनेक्टेड टेल लॅम्प दिलेला आहे हा पूर्ण. ओके, याच्यामध्ये तुम्हाला बूट स्पेस हा मॅसिव्ह दिलाय. 433 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे तुम्हाला. सगळ्यात जास्त ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला दिलेला आहे. जेणेकरून तुम्ही एक्स्ट्रा लगेज वगैरे जरी असेल तुम्ही ह्याच्यामध्ये कॅरी करू शकता.
हे डिझेल व्हेरियंट आहे. डिझेल व्हेरियंट मध्ये सर टॉप एंड मॉडेल मध्ये तुम्हाला हे मॉडेल येते. ह्याचं पेट्रोल व्हेरियंटची काय प्राइस जाते? ह्याचं प्राइसिंग टॉप एंड मॉडेल 23,70,000 पर्यंत जाते तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू सर. आता करेन्स बद्दल थोडीशी माहिती. किया कॅरेन्स ग्रॅव्हिटी मॉडेल आहे. ओके, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर फेब्रुवारी 2022 मध्ये किया कॅरेन्स ही गाडी लॉन्च झाली 7 सीटर मध्ये. ओके, ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेल हे व्हॅरियंट आहेत ह्याच्यामध्ये. आता हे मॉडेल जर बघितलं की हे तुम्ही लास्ट इयर 2024 मध्ये ऑक्टोबर मध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटी एडिशन हे लॉन्च केलेले आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बेस्ट इन क्लास 7 सीटर मध्ये तुम्हाला मूनरूफ दिला याच्यामध्ये. येस. सनरूफ जर बघितलं तुम्हाला हा ह्या मॉडेल पासून ग्रॅव्हिटी मॉडेल पासून अवेलेबल आहे. तर ह्याच्यात जर बघितलं तुम्हाला स्टार मॅप LED DRL दिलेले आहेत. फ्रंट पार्किंग सेन्सर प्लस तुम्हाला पेट्रोल मध्ये टायर साईज 15 इंची येते. डिझेल मध्ये तुम्हाला 16 इंची टायर साईज येते. पेट्रोल मध्ये पण ही गाडी अवेलेबल आहे. पेट्रोल आणि डिझेल मध्ये पण दोन्ही मध्ये पण. पेट्रोल मध्ये ऍव्हरेज काय बसतं सर गाडीला? कंपनीचं सर ऍव्हरेज तुम्हाला 19 दिले आणि डिझेल मध्ये गेला तर 21 ऍव्हरेज तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, आणि इंजिनचं कसं राहतं सर? इंजिन मध्ये जर बघितलं तर ह्याच्यात तुम्हाला पेट्रोल मध्ये 1.5 पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन दिलेले आहेत. प्लस 1.5 टर्बो इंजिन मध्ये तुम्हाला 70 सीटी मध्ये पण येते. ओके, प्लस तुम्ही डिझेल मध्ये गेला तर 1.5 तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन प्लस 1.5 मध्ये तुम्हाला ऑटो ट्रान्समिशन. ठीक आहे सर, डॅशबोर्ड दाखवा गाडीचा. आता ह्याच्यामध्ये सर बघितलं तुम्हाला 8 इंच टच स्क्रीनचा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलाय. अँड्रॉइड ऑटो ऍपल कार याच्यामध्ये तुम्हाला दिले आहेत. ओके, प्लस तुम्हाला ह्याच्यात मॅन्युअल एसी दिलाय ग्रॅव्हिटी एडिशन मध्ये. त्याच्यामध्ये सेफ्टी मध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला 6 एअर बॅग दिलाय तुम्हाला त्याच्यामध्ये. डिझेल मध्ये तुम्हाला 4 डिस्क ब्रेक दिलेत. पेट्रोल मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागे रिअर आहे. तुम्हाला सेफ्टी पर्पज साठी तुम्हाला डॅश कॅमेरे पण दिलाय, जे की आपण बघतो की नाईट प्रवासाला किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या वेळेस लांब वरती करता इन्शुरन्सच्या पर्पज साठी तुम्हाला ह्याचा बेनिफिट भेटतो. याच्यामध्ये हा इनबिल्ट आहे तुम्हाला ग्रॅव्हिटी एडिशन मध्ये येतो, किंवा इव्हन तुम्ही अदर गाडीला पण टाकायचं झाला तर ऍक्सेसरीज मध्ये पण हा अवेलेबल आहे. ओके सर. आता ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला स्टेअरिंग सीट हे तुम्हाला हाईट ऍडजस्टेबल दिले. ग्रॅव्हिटी एडिशन मध्ये तुम्हाला लेदर सीट कव्हर दिलेले आहेत. प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये 4 पॉवर विंडो दिले आहेत. इंजिन तुम्हाला की स्टार्ट मध्ये दिले ग्रॅव्हिटी एडिशन मध्ये. ओके, ह्या बेस मध्ये टॉप एंड मॉडेल आहे हे? नाही, हे तुम्हाला ग्रॅव्हिटी सेकंड बेस मॉडेल मध्ये, पेट्रोल आणि डिझेल मध्ये पण. कॉस्ट काय जाते गाडीची? ही तुम्हाला पेट्रोल मध्ये जाते सर साधारणतः 17,24,000 पर्यंत. ओके, सॉरी 15,38 पर्यंत जाते. ठीक आहे. ओके सर. आणि डिझेल मध्ये तुम्हाला 17,38 च्या आसपास जाते. डिझेलला मला वाटतं 7 सीटर म्हणजे त्याचे कसं की कॅपॅसिटी वगैरे जास्त ती परवडत असेल. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये तुम्हाला ह्याला कंपॅरिझन मध्ये डिझेल सेगमेंट फक्त हुंडाई अल्काझार आहे. ती की पण तुम्ही बघितलं तर रिअर केबिन पेस हा अल्काझार पेक्षा आपला चांगला आहे. नक्कीच, कारण प्लस पॉईंट हा की गाडीचा व्हील बेस हा अल्काझार पेक्षा प्लस पॉईंट जास्त आहे. इंटिरियर पण खूप आपलं त्याच्यापेक्षा एकदम युनिक आहे. नक्कीच नक्कीच. आणि इंजिन परफॉर्मन्स तर की याचा पहिल्यापासून चांगला आहे. आणि 7 सीटर मध्ये तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल जरी घेतले तुम्हाला ऍव्हरेज वगैरे ह्या गोष्टी पण एकदम. किया कंपनी बेसिकली कुठली? किया ही कंपनी सर कोरिया आहे. मेक इन इंडिया अनंतपुराला मध्य प्रदेश मध्ये आपला प्लांट आहे कंपनीचा. ओके, पण मेक इन इंडिया इंजिन वगैरे सगळं आपलं जे आहे ते सगळं आपण भारताचं बनवतो. ओके, ठीक आहे. बॅकचं बघूया आपण बसून. आता रिअर कॅबिन मध्ये सर बघितलं तुम्हाला सेम तुम्हाला हा आपण ज्या की आता नवीन सेल्टॉस बघितलं प्लस हेच तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला लेग रूम हा एकदम कम्फर्टेबल आहे. हा प्लस पॉइंट आहे की या कार मध्ये. सॉरी, तर तुम्ही बघितलं तर लेग रूम हेड रूम हा आपला एकदम स्पेशियस आहे. सीट तुम्ही इथं रिअर त्याचे ह्या सेगमेंटला तुम्ही ऍडजस्टेबल ह्याच्यामध्ये करू शकता तुम्हाला पाहिजे तसं कम्फर्ट वगैरे. पाठीमागच्या व्यक्तीलाही त्याला त्रास होणार नाही. तुम्ही जरी दोघे जणी अडील माणसं पाठीमागे बसले तरी तुम्हाला लेग रूमला वगैरे ह्याच्यात काहीच अडचण. आणि पाठीमागचे ते सीट फोल्ड होतात. फोल्डेबल आहे सर एकदम पूर्ण. तुम्ही हे पण सीट एकदम पूर्ण फोल्डेबल आहे. आणि एसीची रचना वगैरे सगळं बेसिक पासून तुम्हाला ह्या सेगमेंट मध्ये ना एसी हा 3rd रो पर्यंत आहे. 4 पॉवर विंडो पण आहे तुम्हाला. ओके, पाठीमागे एसी दिलेला आहे. मधल्या रो आणि पुढच्या फ्रंटला एसी दिलेला आहे. इथं फक्त एसीचे त्यांनी दिलं नसेल, वरती दिलाय म्हणलं. हे तुम्हाला ह्याच्यात कंट्रोल दिलेत. त्याच्या एसीचा वेंट हा पुढे फ्रंटला, मधल्या रोला इथे दिलाय, 3rd रोला इथे पाठीमागे दिलाय. ठीक आहे. बूट फेस बघूया.
आता बूट स्पेस तर बघितला तुम्हाला हा 7 सीटर मध्ये तुम्ही बघितला तर एवढा तुम्हाला बूट स्पेस येतो. म्हणजे 7 माणसाचे ट्रॅव्हलिंग करता तुम्ही एक्स्ट्रा लगेज ह्याच्यात कॅरी करू शकता. जर तुम्हाला 6 पर्सन असेल तर तुम्ही एक सीट पण ह्याच्यात तुम्ही होल्ड करू शकता, किंवा 5 जणांचा प्रवास असेल तर तुम्ही हा एवढा पण तुम्हाला मॅसिव्ह असा बूट स्पेस येतो. जबरदस्त बूट स्पेस आहे. तर तुम्ही पुढे बाहेर फिरायला वगैरे जाणार असाल किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे तुम्ही हा सीट पण हे होल्ड करू शकता याच्यामध्ये. हा तुम्हाला मॅक्झिमम असा तुम्हाला हा साधारणतः त्या सीटापासून इथपर्यंत किती असेल बरं? 1634 लिटर असा तुम्हाला ह्याच्यामध्ये. तर आता जर बघितला टोटल सीट जेव्हा रिक्लाइन ज्यावेळेस आपण करतो तुम्हाला हा मॅक्झिमम स्पेस हा तुम्हाला ह्याच्यात भेटतो. जेव्हा तुम्ही दोघे जण प्रवासाला असाल बरोबर, बाहेर फिरायला वगैरे तरी करायला गेला तर तुम्हाला एक्स्ट्रा लगेज वगैरे तुम्ही ह्याच्यात कॅरी करू शकता. नक्कीच. इव्हन तुम्ही 5 ते 6 फुटापर्यंत दोघे जण तुम्ही आरामदायक ह्याच्यामध्ये बसू शकता. लांबच्या रात्रीच्या नाईट प्रवासाला पण ह्याच्यात झोपू शकता एक दोघे जण. एवढंच ह्याच्यावर बसू शकतो म्हणून. हा ह्याच्या पूर्ण ह्याच्यात सर्व हे करू शकता. तेवढं तुम्हाला हे आहे ह्याच्यात वेट कॅपॅसिटी पण आहे तेवढी ह्याच्यामध्ये. जर बघितलं टायरचं खाली स्टेपनी जर बघितलं तर तुम्ही ते लॉक आहे. ओके, म्हणजे खाली दिले त्यांनी स्टेपनी पण खाली दिले जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा लगेज वगैरे पण ह्याच्यात तुम्हाला काय अडचण नको यायला. काय अडचण नाही, एकदम तुम्हाला इझिली तुम्ही स्टेपनी हे तुम्हाला इन आउट करू शकता ह्याच्यामध्ये. ह्याचं सेकंड टॉप आणि टॉप एंड असं 2 व्हेरियंट आहे ना. हा पेट्रोल मध्ये जर बघितलं टोटल 4 मॉडेल आहे. तुम्हाला फीचर वाईज हे मॉडेल तुम्हाला चेंजेस होत राहतात. हे तुम्हाला टर्बो मध्ये दिलेले IMT सेगमेंट मध्ये दिले तुम्हाला. पेट्रोल मध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन पण येते, IMT ट्रान्समिशन पण आहे आणि 70 सीटी ट्रान्समिशन पण येते. जर आपण कम्पेअर जर करायचं गेलं एक टोयोटाची इनोवा आणि जर हे तर काय तुम्ही सांगता? सर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं टोटो इनोवा जे आहे ते हाय सेगमेंट आलं 2.2 मध्ये. हे तुम्हाला 1.5 सीसी मध्ये तुम्हाला फॅमिली पर्पज साठी जर बघितलं तर तेवढ्या पॉवर इंजिन आणि तुम्हाला ऍव्हरेज हा सगळ्यात मेजर ऑफ इम्पॅक्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला भेटणार आहे. बरोबर आहे. तर तुम्ही बघितलं आणि प्राइसिंग मध्ये जर बघितलं तर खूप मोठा मेजर डिफरन्स आहे. आणि इनोवापेक्षा पण आपल्या गाडीला त्या फीचर प्राइसिंग आणि तुम्हाला स्पेस हा सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. आता पेट्रोल सेगमेंट मध्ये बघितलं तर तुम्हाला टोयोटाची रुमियन किंवा तुम्ही मारुतीची मारुतीची गाडी इर्टिगा बघितली किंवा XL6 बघितली तर ह्या सेगमेंट मध्ये आपली गाडी ही कम्पॅरिझन मध्ये जाते. हा सेगमेंट एकदम जबरदस्त प्रीमियम फीचर तुम्हाला दिले तुम्हाला सगळ्याच्या बाबतीत. आणि जर पुढचं ग्राउंड क्लिअरन्स म्हणलं गाडीचं तर ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तुम्हाला हा 190चा मॅक्झिमम तुम्हाला हा ग्राउंड क्लिअरन्स दिलाय. तुम्हाला ऑफ रोडिंगला वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला काय हे अडचण येणार नाही ह्याच्यामध्ये. ओके सर, हे जे बेसिक मॉडेल आहे 19 पासून तरी आता 2024 पर्यंत त्या ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला फीचर जे आहे ते आपले रेग्युलर होते. 6 एअरबॅग होते, 4 पॉवर विंडो, परत तुम्हाला की स्टार्ट होते. 2025 मध्ये आता हा तुम्हाला मेजर चेंजेस हा LED DRL गेलेला आहे बेसिक पासून. प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये टच स्क्रीन पण दिलेले. बेसिक मॉडेल पासून तुम्ही बघितले तर हे तुम्हाला पूर्ण अशी टच स्क्रीन दिलेली ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला GPS नॅव्हिगेशन हे सिस्टीम दिलेले. प्लस तुम्हाला 4 स्पीकर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. ओके, हा मेजर चेंजेस तुम्हाला 2025 मध्ये केल्यात. LED DRL वाढले तुम्हाला फ्रंट. जस्ट हे म्हणजे लॉन्च 2025 मध्ये अपडेट व्हर्जन तुम्हाला ह्याच्यामध्ये. टच स्क्रीन वाढली ह्याच्यामध्ये. स्पीकर बेसिक पासून दिले तुम्हाला. प्लस रिअरला पण तुम्हाला LED टेल लॅम्प पण कनेक्टेड टेल लॅम्प पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले. ओके, पहिल्यांदा मॉडेल मध्ये तुम्हाला ह्याच्यात म्युझिक सिस्टीम नव्हती ह्याच्यामध्ये. तुम्हाला ऍक्सेसरीज मध्ये हे टाकायला लागत होते. पण कंपनीने तुम्हाला त्या प्राइस मध्येच तुम्हाला टच स्क्रीन दिली, स्पीकर, LED DRL आणि टेल लॅम्प. आता हे चेंजेस केले फीचर्स, पण ह्या प्राइस मध्ये काय बदल केलाय का? प्राइसिंग मध्ये सर थोडा प्राइसिंग चेंजेस केलेले आहेत. जर आता तुम्ही बघितलं तर विदाउट म्युझिक सिस्टीम जी आधी येत होती त्याला ऍक्सेसरीज मध्ये 52,000 मध्ये जात होती. पण कंपनी त्याच प्राइसच्या आतमध्ये तुम्हाला स्क्रीन पण अवेलेबल दिले. ओके, LED DRL इनबिल्ट आणि टेल लॅम्प LED हे तुम्हाला त्या प्राइसच्या आतमध्येच दिलेत. म्हणजे एवढी अशी काही प्राइस वाढली नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके, आता ह्याच्यात तुम्हाला गाड्या 2025च्या अवेलेबल बुकिंग ह्या चालू झालेल्या आहेत. सिरॉस, तुम्ही सोनेट, सेल्टॉस, कॅरेन जरी बघितले तर हे तुम्हाला इझिली 2025च्या गाड्या अवेलेबल आहेत. आपल्या एअरबॅग सर किती गाडीला? आपल्या स्टँडर्ड 6 एअरबॅग ह्या कंपल्सरीचे. ओके, बूट स्पेस पण सेम स्पेस तुम्हाला हा तुम्हाला दाखवतो.
बूट स्पेस जर बघितला तर तुम्हाला हा सर 433 लिटरचा हा बूट स्पेस दिलाय याच्यामध्ये. आणि मधले सीट पण फोल्ड होतात. हा पूर्ण रिक्लाइन करू शकतात तुम्हाला पूर्ण. Okay. त्याच्यामध्ये जर बघायला असा तुम्हाला जबरदस्त. ही एक कियाची एक खासियतच म्हणा की नाही का. सगळ्यात जास्त लक्ष जर बघितलं तर आपण बूट स्पेस किंवा ग्राउंड क्लिअरन्स, इंजिन परफॉर्मन्स आणि जे प्रीमियम जे फीचर क्वालिटी कस्टमरला पाहिजे वाटते त्या प्राइसिंग मध्ये कियाने त्याच्यात लक्ष दिलेलं आहे. येस येस. ओके, थँक्यू. ओके सर. थँक्यू सर. तुम्ही खूप आज चांगल्या प्रकारे माहिती दिली. जसं की आज कियाची नवीन गाडी म्हणा, टॉप एंड मॉडेल सेल्टॉस किया म्हणा, किंवा आपले 7 सीटर मध्ये कियाचे कॅरेन्स गाडी, आणि आता 2025 मध्ये नवीन अपडेट मध्ये आपले अपडेट केलेले. सर जाता जाता आमच्या व्ह्यूअर्ससाठी तुम्ही काय मेसेज देतात? सर मी एवढं सांगेन की आपल्याकडे आता 2024च्या पण गाड्या अवेलेबल आहेत. त्याला मॅक्झिमम डिस्काउंट ऑफर ही चालू आहे. त्याचा लाभ कस्टमरनी घ्यावा. प्लस दुसरं मध्ये आता ही नवीन गाडी सिरॉस गाडीचे बुकिंग हे चालू आहेत. गाडी इझिली अवेलेबल पण होतील आता तुम्हाला याच्यामध्ये. बाकी 2025 मध्ये खूप असे चेंजेस केलेत फीचर मध्ये. प्राइसिंग वगैरे पण त्या ह्याच्यामध्येच आहेत. तरी कस्टमरनी ह्याचा लाभ घ्यावा. नक्कीच. ओके, थँक्यू सर. थँक्यू.